नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचा उपअभियंता लाच स्वीकारताना रंगेहात सापडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळची कारवाई. सरपंचाचे स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे देयके काढण्याकरिता 10,000ची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णीचा वर्ग 1 चा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात अडकलाय. आर्णी तालुक्यातील एका सरपंचाने गावातील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण केले व 10 लाखाचे देयके मिळावी याकरिता काम पूर्ण झाल्याच्या प्रमाणपत्रावर उपअभियंता संतोष भगवानराव क्षीरसागर वय 53 पद उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णी यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर सरपंचांना 2% कमिशन म्हणजे 20,000ची मागणी केली. सरपंच यांनी याबाबत एसीबी यवतमाळ यांच्याकडे फिर्याद दिली. एसीबीने तक्रारची पडताळणी केल्यानंतर काल दिनांक 16 जुलै रोजी एसीबीने सापळा रचून संतोष क्षीरसागर याचा खाजगी चालक सागर शंकरराव भारती यांच्या मार्फतीने स्वतःच्या कार्यालयात 10,000ची लाच रंगेहात स्वीकारताना अटक केली. पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उप अधीक्षक अभय आष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, पोलीस हवालदार अतुल मते, अब्दुल वसीम, पोलीस नायक सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस कॉन्स्टेबल भागवत पाटील व चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल नागमोते सर्व नेमणूक एसीबी यवतमाळ यांनी कारवाई केली आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.